श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आपल्या नवऱ्याची प्रगती होत नसेल, सतत काही ना काही आर्थिक नुकसान होत असेल, घरामध्ये आजारपण वाढलेला असेल, जोही काही पैसा येतो तो दवाखान्याला जात असेल किंवा घरामध्ये काही अनावश्यक खर्च होत असतील, 4 पैसे सेव्ह करावे म्हटलं तर ते सेव्ह होत नसतील, मुलगा असेल, मुलाचं शिक्षण झालं आहे, सगळं झालं आहे पण त्याला जॉब लागत नाही आहे, किंवा मुलगा अगोदर अभ्यास करायचा पण आता त्याचा अभ्यासातच मन लागत नाही आहे, तो शिक्षणात लक्ष घालत नाही आहे, तो वाईट नादाला लागलेला आहे. अशा बऱ्याच जर अडचणी तुम्हाला येत असतील, या सर्व अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल तर आज मी एक रामबाण आणि सर्वात सोपी सेवा सांगणार आहे. ही सेवा केल्यानंतर 100% जीही आपली परिस्थिती आहे ती 1,01,000% बदलेल. आपल्या नवऱ्याला तो जोही काही काम करत आहे त्यामध्ये यश मिळेल आणि जे आपण कष्ट करत आहोत त्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळायला लागेल. आणि बरेच जण मला विचारतात, बघा ताई आम्ही घरून काहीतरी काम करतोय, बिझनेस करतोय पण त्यामध्ये आम्हाला यश येत नाहीये, तर त्यांनीही ही सेवा सुरू करा. एकंदरीत ज्यांच्यावरही ही परिस्थिती आहे, ज्यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्या सर्वांनी ही सेवा करा. तुमच्या लक्षात येईल की हळूहळू जशी तुम्ही ही सेवा करत आहात तसं तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल दिसायला लागेल. तुमच्या घरातलं वातावरण तुम्हाला प्रसन्न वाटायला लागेल. म्हणजे अगोदर तुमच्या घरामध्ये जे तुम्हाला निगेटिव्हिटी वाटत होती, उदासीनता वाटत होती, ती वाटणार नाही. तुम्ही जेही कोणतं काम हाती घेतलेलं आहे 100% तुम्हाला त्यात यश मिळेल. जेही कोणतं तुम्ही काम करत असाल, बिझनेस करत असाल त्यामध्ये इन्कम वाढेल. तुमच्या नवऱ्याचं प्रमोशन असो किंवा अजून काही असो, जे थांबलेलं असेल, जी प्रगती थांबलेली असेल, खुंटलेली असेल, ती तुमची कामं फटाफट होतील आणि तुमच्या घरामध्ये एक मनी फ्लो येईल. तुम्हाला धनप्राप्तीचे, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग तुमच्यासाठी ओपन होतील. फक्त आपल्याला त्या मार्गावर चालायचं काम आपल्याला करायचं आहे. तर आता बघू ही सेवा काय करायची आहे, आपल्याला कोणत्या दिवशी करायची आहे, किती दिवस करायची आहे ही बघू. ही सेवा आपल्याला करायची आहे आपल्या कुलदेवतेचा, कुलदेवीचा जोही काही वार आहे त्या दिवशी आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. कोणत्याही महिन्यातल्या आपल्या कुलदेवतेच्या किंवा कुलदेवीच्या वाराच्या दिवशी आपण या सेवेला सुरुवात करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, कोणताही एक डब्बा घ्यायचा आहे. जसं की तुम्ही प्लास्टिकचा घेऊ शकता, काचेचा घेऊ शकता, स्टीलचा घेऊ शकता किंवा तुम्ही गल्ला घेऊ शकता. मी जो घेतलेला आहे तो माझा प्लास्टिकचा आहे आणि त्यावर आपली जीही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे, कुलदेवतेचं नाव लिहायचं आहे. जसं की आता मी लिहिलेलं आहे श्री व्यंकटेशाय नमः. तसं तुमच्या कोणत्याही कुलदेवीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीचा जोही काही वार आहे, कुलदेवतेचा जोही काही वार आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी स्वच्छ उठून पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर जोही काही आपण डब्बा वगैरे केलेला आहे त्याच्यावर नाव लिहायचं आहे. मार्करने आपण नाव लिहू शकता किंवा पेनाने एका कागदावर नाव लिहून तो कागद आपण त्या डब्याला वगैरे चिटकवू शकतो. लिहायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्या कुलदेवतेच्या फोटोकडे बघायचं आहे. हातामध्ये पाणी, अक्षता, हळद, कुंकू, फूल घ्यायचं आहे आणि तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला माफी मागायची आहे. ज्याही काही आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्याबद्दल माफी मागायची आहे. आपल्या कुलदेवीची जीही आपल्याकडून सेवा झाली नाही त्यासाठी आपल्याला माफी मागायची आहे. व इथून पुढे मला जेवढी शक्य होईल तेवढी मी कुलदेवीची सेवा करेल. वर्षातून एक वेळा दर्शनाला येईल. तुम्हाला जे हवं ते तुम्हाला बोलायचं आहे, मी हे सर्व करेल. माझ्या नवऱ्याला, मुलाला, म्हणजे तुमची जीही काही परिस्थिती आहे ते सांगायचं आहे. याच्यामध्ये प्रगती होऊ द्या, माझी आर्थिक स्थिती सुधारू द्या. तुमच्या घरात जर आजारपण असेल तर आजारपण बंद करा, पैसा सेव्ह होत नसेल तर पैसा सेव्ह होऊ द्या, हे सगळं बोलायचं आहे. आणि ते पाणी आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर टाकायचं आहे आणि आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला संकल्प काय करायचा आहे की कुलदेवीच्या दिवशी, म्हणजे जो वार आहे त्या दिवशी माझ्याकडून जेवढं शक्य होईल, माझ्याकडून जेवढं घडेल तेवढा मी कुलदेवीच्या नावाने 1 रुपया असो, 11 रुपये असो, 21 रुपये असो, 100 रुपये असो या डब्यामध्ये टाकेल. प्रत्येक
प्रत्येक आठवड्याला आपल्या कुलदेवतेचा कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी माझ्याकडून जेवढं शक्य होईल माझ्या कमाईमधलं, माझ्या नवऱ्याच्या कमाईमधलं, मुलाच्या कमाईमधलं तो मी त्यात 1 रुपया असो 10 रुपये असो मी टाकील आणि वर्षातून एक वेळा आम्ही सर्वजण कुलदेवतेच्या दर्शनाला येऊ तेव्हा हे जेवढेही काही जमा झालेले पैसे असतील ते मी आपल्या तिथल्या दान कुंडीमध्ये टाकेल, दान पेटीमध्ये टाकेल असा आपल्याला संकल्प करायचा आहे। आणि बघा जसं जसं तुम्ही समजा शुक्रवारी करताय किंवा तुमची कुलदेवी मंगळवारचा वार आहे तर तुम्ही मंगळवारी करताय तर या मंगळवारी जर तुम्ही त्याच्यामध्ये देवीच्या आपल्या नावाने 1 रुपयाला टाकायला सुरुवात केली ना म्हणजे तुम्हाला म्हणजे इन्स्टंट असं काहीतरी भेटेल की तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला त्या दिवशी जास्त कमाई झालेली असेल किंवा तुमचं जॉब करताय तर जॉबमध्ये तुम्हाला काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल, मुलाला चांगल्या पेमेंटचा जॉब लागेल। आणि जसं जसं तुम्ही जसं की आता मंगळवार आपल्या कुलदेवीचा आहे तर प्रत्येक मंगळवारी तुम्ही कुलदेवीच्या नावाने त्यामध्ये पैसे टाकाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरातल्या सदस्यांना धनप्राप्तीचे मार्ग मिळायला लागलेले आहेत आणि तुमचा जो पैसा अनावश्यक खर्च होत होता तो 4 पैसे आता सेव्ह होत आहे। तुमचा बिझनेस असो तो सेल जास्त होत आहे, पैसा त्यातून चांगला येत आहे। म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला सक्सेस मिळत आहे। तुमच्या घरामध्ये एक उदासीचं वातावरण होतं, तुमच्या डोक्यामध्ये सतत नकारात्मक विचार येत होते ते निघून जातील आणि हळूहळू तुमच्या घरामध्ये मनी फ्लो वाढेल आणि तुमची परिस्थिती बदलायला लागेल, पैसा सेव्ह व्हायला लागेल, घरातून आजारपण 100% निघून जाईल। पण असं नाही तुम्ही एक मंगळवार टाकलं, दुसरा मंगळवार टाकलं नाही, परत तिसरा मंगळवार टाकलं असं नाही। तुम्ही मोबाईलमध्ये अलाराम लावा त्या दिवशीचा, तुमची पूजेची वेळ काय आहे त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला आपल्या लक्षात येईल आणि आपण टाकू। आणि आपल्या कुलदेवाचा जोही काही वार आहे त्या दिवशी आवर्जून आपल्या कुलदेवतेला आरती करा त्यांची। जसं की कुलदेवी असेल तर तिला पानाचा विडा अर्पण करा, तुमचं कुलदेवता असेल त्यांचा जोही काही नैवेद्य वगैरे असेल ते त्या वाराच्या दिवशी दाखवा। त्या दिवशी त्यांना चांगलं फूल, फोटो, अगरबत्ती, त्यांचा फोटो स्वच्छ करून अगरबत्ती लावा किंवा त्या तरी दिवशी आपल्या कुलदेवीचा जो काही मंत्र आहे त्याचं पठण करा। आणि वर्षातून एक वेळा पूर्ण परिवार मिळून आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला नक्कीच जा आणि हे जे काही आपण वर्षभर पैसे साठवलेले आहेत ते तिथे दानपेटीमध्ये टाका। तुम्ही असं केलं ना तुम्हाला लक्षात येईल की जसं जसं तुम्ही त्या दानपेटीमध्ये पैसे टाकताय त्याच्या 1000 पट पैसा तुम्हाला मिळेल। तुम्हाला तुमच्या घरामध्ये अन्नधान्यामध्ये बरकत पाहायला मिळेल, तुम्ही जेही काही काम करताय त्यामध्ये तुम्हाला बरकत मिळेल। बरेच जण मला सांगतात बघा ताई पीठ मीठ आम्हाला तांदूळ पुरवले येत नाही, तर तुम्ही पण हा उपाय करा बघा, तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये अन्नधान्य तुम्हाला पुरवल्या जात आहे। असा एवढा प्रभावशाली हा उपाय आहे। तुम्ही काही काचेची वाटली घ्या, गल्ला घ्या, काही घ्या, मी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे, जवळजवळ माझा असा एवढा डबा आहे, त्यात लाल पेननी मी माझ्या कुलदेवतेचं नाव लिहिलेलं आहे आणि मी काय केलेलं आहे चाकूनं वरती त्या डब्याला असं चौकोन करून कट केलेलं आहे आणि त्यामध्ये मी कधी नोट टाकते, कधी 20 रुपये, कधी 10 रुपये, कधी 5 रुपये, कधी 100 रुपये, म्हणजे हवे तेवढे असं त्यामध्ये टाकत राहते। आणि वर्षातून एक वेळा जेव्हा आम्ही तिरुपती बालाजीला जातो तेव्हा ते पैसे पूर्ण तिथं टाकते, परत तो डब्बा आणायचा आणि परत त्या डब्याला घरी आल्यानंतर परत संकल्प करायचा आणि परत या सेवेला सुरुवात करायची। असं करायचं बघा। जसं जसं तुम्ही हा कराल, वर्षानुवर्ष कराल, तसं तसं तुमची जी परिस्थिती आहे ती सुधारतच जाईल। तुम्हाला अपयश म्हणजे कोणत्याच कामामध्ये येणार नाही, आलं तरी त्यातून बाहेर कसं पडायचं हा मार्ग तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कधीच खचून जाणार नाही। श्री स्वामी समर्थ।